Cancer Healer Center, a new beginning. भारतातून पाकिस्तानात परत येण्यासाठी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी. पाककडून मात्र वाघा बॉर्डरचा गेट उघडण्यास मनाई. सकाळपासून नागरिक ताटकळत रांगेत. भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलासा. पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानी नागरिक अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानात जाऊ शकतात. भारताकडून पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद. 23 मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश करता येणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी कारवाई. कराची आणि लाहोरचा एअर स्पेस बंद राहणार. 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअर स्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय. पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रात बंदी करण्यात येणार. पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार. सूत्रांची माहिती. भारताच्या भीतीने पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ. पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी. हाफिजला पाकिस्तानातून बाहेर निघण्यास बंदी. एनआयएचे डीजी सदानंद ताते यांच्याकडून बैसरन व्हॅलीमध्ये 3 तास पाहणी. प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयए पथकाकडून बैसरन व्हॅलीमध्ये आढावा. पहलगाम हल्ल्याच्या संपूर्ण कटाची माहिती असणाऱ्या टूल किटची एनआयएकडून चौकशी सुरू. टूलकिटमध्ये प्रवासाचा मार्ग, राहण्याच्या ठिकाणासह सुरक्षा एजन्सींपासून बचाव करण्याची रणनीती. पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती. भारत डिजिटल हल्ला करू शकतो. दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा. पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा. पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले. एनआयए तपासात माहिती समोर. 180 पेक्षा जास्त स्थानिकांची एनआयएकडून चौकशी सुरू. भारताला घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याची सीमेजवळ सियालकोटमध्ये वॉर ड्रिल. पाकिस्तानकडून व्हिडिओ ट्विट करत पोकळ धमकी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि एस जयशंकर यांची फोनवर चर्चा. दहशतवादी कारवाई विरोधात अमेरिका भारतासोबत. रुबियो यांचं आश्वासन. पहलगाम हल्ल्याचं सत्य समोर आणण्यासाठी पाकिस्तानने तपासात सहकार्य करण्याची गरज. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती. प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता. पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे संकेत. तर यंदा सर्वसाधारण पीक येण्याचाही भाकिताद्वारे अंदाज. केदारनाथ धामचे दरवाजे उद्यापासून उघडतील. अक्षय तृतीयेपासून 4 धाम यात्रा सुरू. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर. पश्चिम विदर्भातील काही शहरांमध्ये पुन्हा उष्ण लाटांची स्थिती. काल अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर तर अमरावती शहराचं तापमान 44 अंशांवर. मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला पाणी टंचाईच्या झळा. नागपूर जिल्ह्यामध्ये 15 तर जळगाव जिल्ह्यात 8 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. Cancer Healer Center, a new beginning.